नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पुस्तक वाचन करणाऱ्या हिंदुत्वातील कूट प्रश्न. त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. चला आता आपण वाचायला स्टार्ट करूया. कूट प्रश्न 6. वेदातील आशयाला नैतिक अथवा आध्यात्मिक मूल्य आहे काय? वेदाचा स्वीकार अचूक व बंधनकारक म्हणून करावयाचा असेल तर वेदातील शिकवण नैतिक व आध्यात्मिक मूल असलेली अशी हवी. केवळ जमिनीसारख्या तत्वज्ञानाचे म्हटले म्हणून एखाद्या जर्नी गोष्टीच्या कोणीही बंधनकारक व अचूक मानू शकणार नाही. नैतिक अथवा आध्यात्मिक दृष्ट्या वैदिक मौल्य आहे काय? जो हिंदू वेदांना अचूक मानतो त्यांनी या प्रश्नाचे विचार केले पाहिजे. अनेक आधुनिक लेखकांना वेदाचे आध्यात्मिक मूल्य नाकारले आहे. प्रो. मोर याचे मत खालीलप्रमाणे आहे. वेदाच्या रचनेचे स्वरूप व वेदाची निर्मिती ज्या प्रकारे झाली ते स्वरूप पाहता अंतःग्रंथ पुराव्यावरून असे दिसत की वेद म्हणजे तत्कालीन रचनाकार अथवा किंवा यांनी प्रथम म्हटलेले ही केवळ रचना आहेत. त्याचे कवीच्या वैज्ञानिक भावभावनांचा अशा आकाश स्वाभाविक आविष्कार झाला आहे. या रचनाद्वारे आर्यऋषीने त्यांच्या देवताची आळवणी केली आहे. देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे मन वळविण्यासाठी त्यांना स्वीकार्य सहकारी विविध गोष्टी बळी त्यांना प्रस्तुत केल्या. आरोग्य, संतती, गुरेढोरे, पापशालक, दुर्गदृश्य, शत्रूवर विजय व काही वेळा स्वर्गप्राप्तीसाठी त्यांनी देवाच्या आशीर्वादाची याचना केली. सर्व परदेशी पंडितांची मते पूर्वग्रह दृष्टी आहेत आणि त्यामुळे ते स्वीकार्य नाहीत. हे मत एकही आहे. आक्षेपार्ह आहे. सुदैवाने आपण केवळ परदेशी पंडितांच्या मतावरून अवलंबून नाही. भारतीय विचार प्रमाणाच्या काही लोकांनी याच्या मताचा पुरस्कार केला आहे. या बाबतीत चार्वाकाचे उदाहरण घेण्यासारखे आहे. वेदांबाबतीत चार्वाकाचे मत खालील उतारावरून स्पष्ट होईल. भविष्यातील जगात सुख नावाचा गोष्ट नसेल तर प्रचंड शरीरश्रम आणि खर्च करून अनुभवसंपन्न ज्ञानी लोक अग्निहोत्र आणि यज्ञ करतीलच कसे? जगण्याची साधना म्हणून अग्निहोत्र वगैरे गोष्टी उपयुक्त आहे म्हणून त्या केल्या जातात. वेद हे त्रिदोषांनी कलंकित झाले आहेत. असत्य, विसंगती आणि पुनरुक्ती हे ते दोष आहेत. स्वतःला वैदिक पंडित म्हणविणारे तृतीय पुरुषे विघातक होते. कर्मकांडाचे पुरस्कार करताना ज्ञानकांड निकालात काढले आणि ज्ञानकांडाचे पुरस्कर्त्यांनी कर्मकांडाला विरोध केला. तिन्ही वेद म्हणजे नेमके काय? नीच फसव्या माणसाचे आनंद प्रकटीकरण म्हणजे हे वेद. बहुस्मृती म्हणतात. अग्निहोत्र, तीन वेद, तपस्वी अंगाकाला राख चोपडून बसणे हे गोष्ट म्हणजे ज्याच्याजवळ मर्दपणा नाही किंवा ज्ञानग्रहणशक्ती जाणीव नाही अशांनी जगण्याचा साधन आहे. चार्वाकापेक्षा बृहस्पती या वेदाच्या विरोधातील अधिक कणखर व बडखोर प्रवृत्तीचा विचारवंत होता. माधव आचार्य यांनी विवेचन केल्याप्रमाणे बृहस्पतीचे म्हणणे असे स्वर्ग नावाचा कोणतेही ठिकाण नाही, मुक्ती नावाची स्थिती नाही किंवा परलोक नावाची जागाही नाही. चातुर्वर्ण्य व त्यांचे नियम यामुळे काही विशेष परिणाम होतात असेही नाही. अग्निहोत्र वेद
अंगाला राख फासणे या सगळ्या गोष्टी निष्फळ जगण्याची साधने, जीविकेची साधने म्हणूनच निर्माण झाले. दृष्टीतोष्टी यज्ञाची बळी दिलेले एखाद्या पशु स्वर्गाला जात असेल तर यज्ञ करणारे स्वतःच्या वडिलांना स्वर्गाला काही पाठवू नये. श्रद्धामुळे मृतात्मा संतुष्ट होत असतील तर प्रवाशांना प्रवासाची साधने असण्याची गरज नाही. बसल्या जागी प्रवासाचा आनंद मिळेल. श्राद्धाच्या वेळी अर्पण केलेल्या वस्तूमुळे मृतात्मा संतोष होत असेल तर पृथ्वीवरच्या लोकांना अन्न का देऊ नये. जिवंतपणी माणसाला सुखात राहू द्या. तो कर्जात बुडला असला तरी त्याला तूप खायला मिळू दे. एखादा शरीरातील राख झाली की पुन्हा त्या शरीराचे काय? ते पुन्हा श्राद्धासाठी कसे काय परत येणार? एका शरीरातून आत्मा परलोकात जात असेल तर आपल्या लोकांसाठी, मुलाबाळांसाठी तो परत येत नाही काय? अर्थात हे सर्व ब्राह्मणाचे उपजीविकेचे साधने आहे. मृतासाठी करण्याचे यावयाचे हे धर्मकृत्य म्हणजे निरर्थक निष्फळ गोष्टी आहेत. 3 वेदाचे रचनाकार हे विदूषक, नीच व राक्षस होते. जफेरी टफेरी पंडितांच्या सूत्रे आणि अश्वमेध यज्ञातील सर्व भीभत्स कृती ह्यांचा अर्थ काय होतो? हे सर्व विदूषकाचे शोध आहे. म्हणून भटांना विविध प्रकारचे वस्तू अर्पण करण्याबाबतीत त्यांना सांगितलेले आहे. या निशाचर राशनाचे मांसाशनाचीही शिफारस केली आहे. चार्वाक आणि बृहस्पती ह्यांच्या व्यतिरिक्त याबाबत इतर अनेक पुरावे देता येतील. न्याय, विशेषपूर्ण व उत्तर मीमांसा या ग्रंथात हे सर्व पुरावे आहेत. वेदाचा अधिकार वेदप्रामाण्य मान्य न करताना या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथकारांनी वेद प्रामाण्याच्या विरुद्धकाचाही परामर्श घेतला आहे. हे वस्तुस्थिती 2 गोष्टी सिद्ध करते. वेदप्रामाण्याला विरोध करणारी एक विचार प्रणाली होते. वेदप्रामाण्य विरुद्ध करण्याची मते वेद प्रामाण्य माणसाला मानणारे लक्षात घ्यावेच लागली इतके ते मान्यवर होते. न्याय आणि पूर्वमीमांसा ह्यातील काही संदर्भ पहा. न्यायशास्त्रकार गौतम या वेदप्रामाण्याचे पुरस्कर्ता होता. त्याने वेदप्रामाण्याच्या विरोधकाचे विचारसूत्र 57 मध्ये सांगितलेले होते. वेदप्रामाण्य मानता येणार नाही, कारण वेदात खोटेपणा, विसंगती आणि पुनरुक्ती आहे. असत्याची कशी? पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला तर त्याचे फळ मिळतेच असे नाही, हे दिसून येते. आधीच्या व नंतरच्या विधानात विसंगती दिसते तेव्हा वेदातील विसंगतीपणा अर्थविरुद्ध स्पष्ट होते. उदित सूर्याला अर्थ आणि बळी आहे, अनुदित सूर्यालाही आहे. या विवेचनात अनेक ठिकाणी विसंगती अर्थविरुद्ध आहे. वेदात अनेक ठिकाणी पुनरुक्ती आहे. 3 वेळा तेच गोष्टी आहे. 3 वेळा तेच शब्द असल्यामुळे पुनरुक्तीचा दोष आहे. असे शब्द येणाऱ्या वाक्यांना कोणतेही स्वतंत्र स्थान नाही. अर्थात हे वाक्य प्रमाण मानता येणार नाही. जैमिनीचा उल्लेख करून असे सांगता येते की त्यांनी वेदविरोधकांची मते आपल्या पूर्वमीमांसेच्या 7व्या या सूत्राच्या पहिल्या भागात आणि 28व्या सूत्रात एकत्र केली आहे. वेद हे शास्त्र कसे जन्म
मृत्यूच्या फिरणाऱ्या असलेल्या माणसाचाही उल्लेख वेदात केला आहे. सूत्र 32 मध्ये सांगितलेले आहे, वेदात अनेक निरर्थक व विसंगत अशा गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी झुल आहे. पायात पादत्राण असलेल्या एक म्हातारा बैल धारीशी आशीर्वादपर शुभचिंतनपर गीत गात आहे. पुत्रच्छा असणाऱ्या एक ब्राह्मण स्त्रिया विचारते, राजन, प्रतिभेत दिवशी केलेल्या सबोगाचा अर्थ काय? फलिती काय? दुसरे उदाहरण, गायीनं याग केला आहे. निरुक्तकार याचेही हेच मत आहे. 4 प्रकारचे वेद तृष्णाचे प्रत्यक्ष घेतात. देव समक्ष नाही असे कल्पवून केलेल्या, दुसरं देव उपस्थित आहे असे कल्पवून केलेल्या, भक्त उपस्थित पण देव अनुपस्थित असे कल्पवून केलेल्या, तृच्छ म्हणणारा स्वतः त्याचे संदर्भ असणाऱ्या कल्पवून केलेल्या. ऋग्वेद मध्ये असे संदर्भ आहेत की देवांच्या कोणत्याही आशीर्वादाशिवाय देवांची आळवणी प्रशस्ती केली जात आहे. काही ठिकाणी उलट प्रकार आहे. काही ठिकाणी शपथ आणि शाप दोन्हीही आहे. ऋग्वेद 7, 104, 15, ऋग्वेद 10, 12, 10, 129, 2 असे एखाद्या विशिष्ट वस्तुमात्राची विशिष्ट स्थिती वर्णन करण्याची इच्छा. ऋग्वेद 10, 85, 14 शुक प्रकटीकरण असे अनेक संदर्भ विचार करण्यासारखे आहेत. यास्का शब्दाचे सांगायचे तर वेदातील प्रत्येक ऋच ही त्या विशिष्ट ऋषीने आपल्या इच्छापूर्तीसाठी देवतेच्या केलेली प्रार्थना अथवा आळवणी आणि वेदाचे नेटके अथवा आध्यात्मिक मूल्य नाकारण्यासाठी एवढाच पुरावा पुरेसा नसेल तर पुढील काही गोष्टी सांगता येतील. ऋग्वेदा नैतिकतेबद्दल फारच थोडीशी चर्चा आहे. नैतिक जीवनाबद्दल त्या उदाहरणे फारच थोडी, पण खालील 3 उदाहरणे मात्र फार बोलकी आहे, महत्त्वाची आहे. यम आणि यम या बहिणी भावांचा हा संवाद आहे. मूळ ग्रंथात पृष्ठ क्रमांक 41 व 42 वर या संवाद विस्तृतपणे दिलेला आहे. यम आणि यमी हे बहिणी भाव असतानाही त्यांचा विवाह झाला. त्यांच्या संवादातून त्यांची कामेच्छा, मिलनाची आस या सर्व गोष्टी या संवादाच्या रूपाने प्रतीत होतात. ऋग्वेदातील काही स्तुती व प्रार्थना ह्यांचे उदाहरण पहा. हे वायुदेवा, तू सुंदर आहेस. आम्ही तुझ्यासाठी सोमरस, मध आणि मसालेदार पदार्थ तयार केले आहे. आपण यावे, सोमरस पान करावे आणि आमची प्रार्थना ऐकावी. ऋग्वेद 1:1-2:1 हे इंद्रदेवा, आमची संरक्षणासाठी आपली संपत्ती आपण आणावी. आपली संपत्तीमुळे आमचे सुख आम्हास मिळो. आम्हाला स्वास्थ्य सुखाचा लाभ होऊ दे. शत्रूचा नाश करण्यास आम्हाला मदत होऊ दे. ऋग्वेद 1:1-21 यज्ञाच्या वेळी इंद्र आणि अग्नी ह्याची प्रार्थना करास विसरू नका. गायत्री मंत्राच्या रूपाने वृत्तात त्याचे स्तव करा. ऋग्वेद 1:21-2 हे अग्नी, तुझ्यामुळे निर्माण झालेले आणि देवपत्नी ह्यांचे देव ह्यांना देव घेऊन आणि सुमरसमान कर. ऋग्वेद 1:22-9 आम्ही अशी प्रार्थना करतो की सर्व देव स्त्रियांनी आपले सर्व सामर्थ्यानिशी हे सर्व सुखव आमच्याकडे यावे. ऋग्वेद 1:22-11 इंद्र, वरुण, अग्नी यांच्या स्त्रियांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी माझ्याकडे यावे व स्मरणसंभान करावे. हे वरुण,
तुझा राग तू शांत कर अशी आम्ही तुझी प्रार्थना करीत आहोत. हे असुरू तू शहाणा आहेस, आम्हास पापमुक्त कर. ऋग्वेद 1:24-14. स्त्रियांनी मंथन करून या समरस तयार केले आहे. हे इंद्रा, आम्ही तुझी प्रार्थना करतो की ये आणि समरस मन कर. ऋग्वेद 1:28-3. तुला काही अर्पण न करणारे तुझे शत्रू नाहीस होऊ दे आणि तुझ्या अन्यायाची भरभराट होऊ. हे इंद्रा, आम्हाला उत्कृष्ट गायी आणि घोडे दे आणि या जगात आम्हाला प्रथम कर. ऋग्वेद 1:29-4. हे अग्नी, राक्षसापासून माझे रक्षण कर. लंबाड शत्रूपासून रक्षण कर. आम्हाला मारू इच्छाऱ्यापासून आणि आमच्या मरस्मर करण्यापासून आमचे रक्षण कर. ऋग्वेद 1:36-15. हे इंद्रा, तू शूर आहेस. हे समरसपणा कर आणि आम्हाला संपत्ती दे. जे तुला काही अर्पण करतील नाही त्यांना संपत्ती हरण कर आणि ते संपत्ती आम्हाला दे. ऋग्वेद 1:81-8-9. हे इंद्रा, उत्तम नशा येणाऱ्या ह्या नशा आणि अमरत्व देणाऱ्या समरसाचे पान कर. 1:84-4. हे आदित्या, आम्हाला आशीर्वाद देण्याची ये आम्हाला युद्धात विजय मिळवून दे. तू संपन्न आहेस, तू उदार आहेस. अवघड रस्त्यातून एखादा रत्न ओढून काढावा ह्याचप्रमाणे तू आम्हाला संकटातून बाहेर काढ. 1:106-22. हे मृदगण तुझे स्तवन गात आहे. दर्भासनावर बेस आणि समरस संपादनासाठी सज्जन हो. 7:57-1-2. हे मित्रा, वरून आम्ही तुझी यज्ञाद्वारे पूजा केलेली आहे. पूजेचे स्वीकार कर आणि सर्व संकटापासून आम्हाला वाचव. ऋग्वेद 7:7-12. ऋग्वेदातील असंख्य ऋचांपैकी या काही ऋचा आहेत, पण या नमुन्यावरून संपूर्ण वेदात स्वरूप कसे असेल हे सहज समजावे. हा भाग मी इथे संपवते. हे पुस्तक खूप मोठं आहे, वाचायला अजून भरपूर पेज आहे. हे मी इथेच अर्ध संपवते. लवकरच ह्याचा पाठ मी पुढे वाचेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा. जय भीम, नमो बुद्धाय. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.